कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशभरात पुकारण्यात आलेल्या संपाला कोल्हापूर जिल्हा कर्मचारी संघटनेनं जोरदार पाठिंबा दर्शवला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 तास धरणे आंदोलन करत कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। यानंतर शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचं निवेदन सादर केलं। कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील 11 संघटकांच्या आणि राज्य कर्मचारी महासंघाच्या वतीनं देशव्यापी संप आयोजित करण्यात आला आहे। या संपाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केलं। श्रमसंहिता रद्द करावी, 8वं वेतन आयोग तातडीनं जाहीर करून जानेवारीपासून लागू करावा, सुधारित पेन्शन योजनेतील कपात थांबवावी, खाजगीकरण आणि कंत्राटी धोरण रद्द करावं, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावं, तसंच PFRDA कायदा रद्द करावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। निमंत्रक आणि समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर, वसंत डावरे, संजय क्षीरसागर, राहुल शिंदे, अंकुश रानमाळे, विठ्ठल वेलणकर आणि नंदकुमार इंगवले यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा कर्मचारी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय।